आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे। कापसासाठी 50,000 हेक्टर, शेतकऱ्यांना 1 हेक्टरी 18,000 रुपयाची मदत लाडक्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। अनेक धाडसी निर्णय माननीय शिंदे साहेबांनी केलेले आहे। आज त्यांचे आशीर्वाद आपल्या बाळापूरमध्ये भेटतील। पुढील 5 वर्षांमध्ये मोठे विकास कामं माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून होतील। मी खासदार म्हणून माझ्या निधीतील जास्तीत जास्त विकास कामे आपल्या विधानसभेत करील एवढं आपल्या सगळ्यांना वचन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब। आदरणीय साहेब यांच्या शुभ हस्ते धर्मवीर श्री आनंदजी दिघे साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन झालंय। मी या बाळापूर मतदारसंघाचे सन्माननीय अधिकृत उमेदवार श्री बळीरामजी शिरस्कार साहेब आपणास विनंती करते की आपण महाराष्ट्र राज्याचे अतिशय शांत संयमी नेतृत्व, विकसनशील नेतृत्व श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करावं। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री बळीरामजी शिरस्कार साहेब स्वागत करतील नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं। यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री श्री प्रतापरावजी जाधव साहेब, माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया, सन्माननीय खासदार अनुपजी धोत्रे, आमदार कृपालजी त्रुमाणे, माजी आमदार विप्लयजी बाजोरिया, माजी आमदार नारायणजी गवाणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले, राष्ट्रवादी नेते संदीप पाटील आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख श्री विठ्ठलजी सरप आपणास विनंती की आपण सर्वांनी मिळून स्वागत करावं। टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय आठवले गट तथा मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री बळीरामजी शिरस्कार साहेब यांच्या प्रचारार्थ आज आपल्यात उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्याचे अतिशय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब। यानंतर टाळ्यांच्या जोरदार गजरात मनोगत व्यक्त करण्याकरिता आणि तुम्हा सगळ्यांना आश्वासित करण्याकरिता आमंत्रित करते सन्माननीय श्री बळीरामजी शिरस्कार साहेब, जे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन्माननीय श्री बळीरामजी शिरस्कार साहेबांचं। सर्वप्रथम या देशातील सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन, तसेच या देशातील सर्व संत मंडळींना माझा मानाचा मुजरा करतो। आजच्या या जाहीर सभेसाठी उपस्थित आपल्या या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले केंद्राचे मंत्री आदरणीय जाधव साहेब, आमच्या या विभागाचे खासदार आदरणीय अनुपभाऊ धोत्रे, या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे आदरणीय बाजुरिया साहेब, आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे कृपाल तुमानीजी आहे, आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचकावर सर्व महायुतीचे सर्व अध्यक्ष, पूर्ण त्या ठिकाणी तिन्ही आमच्या सर्व पदाधिकारी उपस्थित, या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार बांधवांनो, खऱ्या अर्थानं हा अत्यंत महत्वाचा एक सोन्यामध्ये एक लिखित असा दिवस त्या ठिकाणी उजळला आहे। मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या मतदारसंघामध्ये साहेब, हा मतदारसंघ पूर्णपणे त्या ठिकाणी 100% ग्रामीण मध्ये आहे आणि या ग्रामीण मध्ये हा मतदार असताना त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा इथे इंडस्ट्रियल झोन नाही आहे। इंडस्ट्रियल झोन नसल्यामुळे त्या ठिकाणी रोजगाराची संधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही आहे।
दुसरा अत्यंत महत्वाचा विषय आहे की या बाळापूर मतदारसंघामध्ये साधारणतः 6 ते 7 धरणाचे काम त्या ठिकाणी पूर्णपणे आहेत, जुने आहेत 4 आणि 3 नवे आहेत. तर या धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे, जेणेकरून हा भाग सुफलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी त्या ठिकाणी विनंती आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा छोटासा प्रकल्प पारस प्रकल्प, औक्षणिक वीज प्रकल्प त्या ठिकाणी 500 मेगावॉटचा आहे. मागच्या कार्यकालामध्ये साहेब त्या ठिकाणी पुन्हा शेतकऱ्यांनी जमीन दिलेली आहे आणि जमीन दिल्यानंतर तिथं कुठल्याच प्रकारचा प्रकल्प झाला नाही. सौर ऊर्जाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही भाग त्या जमिनीचा घेतला, जुन्या प्रकल्पाची जमीन सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि असं असताना पुन्हा जर 810 मेगावॉटचा प्रकल्प त्या ठिकाणी झाला तर या परिसरामध्ये 7 ते 8 हजार कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी विनंती आहे. सब बरेचसे मुद्दे त्या ठिकाणी आहेत. या मुद्द्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला तुम्ही जवळांनी त्या ठिकाणी एक अत्यंत महत्वाच्या पाणी पुरवठा योजना या खारपान पट्ट्यामध्ये आहेत आणि या खारपान पट्ट्याच्या माध्यमातून मागच्या कार्यकालामध्ये त्या ठिकाणी सुरुवात झालेले जे काही काम आहेत ते त्या ठिकाणी काही लोकांच्या त्या कमिशन पोटी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. माझी विनंती आहे की भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या या कुटुंबामध्ये, या मजुरांच्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं शुद्ध पाणी सुद्धा भेटणं हे काळाची गरज आहे. आणि माझी विनंती आहे आणि निश्चितपणे आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब, जर आपण पाहिलं तर या 2.25 वर्षामध्ये जेवढे निर्णय त्यांनी घेतले हे जनहिताचे घेतले. कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी कोडघोडीचं राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचे जे काही त्या ठिकाणी हे विकासाचे मुद्दे अत्यंत महत्वाचे घेतले आणि लोकांच्या तिजोऱ्यामधून त्या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत. माझी विनंती आहे मतदार बंधूंनी त्या ठिकाणी विचारून त्या आपल्या मनामध्ये विचारलं पाहिजे की या 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये जे काही त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार गेलं त्यामध्ये या 60 वर्षामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झाला नाही हे सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की भविष्यामध्ये हे जे येणारं सरकार आहे हे तुमचं आमचं सरकार आहे, तुमच्या हिताचं सरकार आहे, या युवकांचं सरकार आहे, या ठिकाणी महिला भगिनींचं सरकार आहे, या ठिकाणी अपंगाचं सरकार आहे, या ठिकाणी रोजगारांचं सरकार आहे. असं असताना तुमचा जो आशीर्वाद आहे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या आशीर्वादापोटी या ठिकाणी या बाळापूर मतदारसंघामध्ये मी सुद्धा साहेबाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी उभा. आणि अशा या परिस्थितीवर माझी जी निशाणी आहे ती खऱ्या अर्थानं धनुष्यबाण आणि धनुष्यबाणासमोरील बटन दाबून हजारोच्या लाखोंना मतानं त्या ठिकाणी निवडून द्या अशी विनंती करतो. कारण साहेबांना त्या ठिकाणी पुन्हा पुढच्या सभेला जायचं आहे आणि म्हणून सर्वांचे त्या ठिकाणी पुन्हा मतदार बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या या 20 तारखेला हजारोच्या मतानं निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर केलंय काम भारी, आता पुढची तयारी. महायुती अंतर्गत बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या जाहीरनामाचे विमोचन करण्याची विनंती करते आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब. आपण आपल्या शुभ हस्ते या जाहीरनाम्याचं विमोचन करावं. जोरदार टाळ्यांनी या विकसनशील उपक्रमाचं आपण स्वागत करूया आणि विकसित बाळापूर मतदारसंघाकडे आपण वाटचाल करूया. या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री बळीरामजी शिरस्कार साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्यात आज उपस्थित आहेत. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय आठवले गट तथा मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री बळीरामजी शिरस्कार साहेब यांच्या प्रचारार्थ जाहीरनाम्याकरिता आता उपस्थित झालेले आहेत. जाहीर सभेकरिता मी
जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे, लाडके दादा आणि महाराष्ट्र राज्याचे उपक्रमशील नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बाळापूरची ग्रामदेवता बाळादेवीच्या चरणी वंदन करतो. खरं म्हणजे हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे आणि या शहरामध्ये आज आपली महायुतीची जाहीर सभा आहे. या जाहीर सभेला उपस्थित खासदार आणि मंत्री प्रतापराव जाधव, खासदार अनुपजी धोत्रे, गोपीकिशन बाजोरिया, कृपाल तुमाने, श्रीरंग पिंजरकर, विप्लव बाजोरिया, अश्विन नवले, संदीप पाटील, नारायणजी गव्हाणकर, विठ्ठल सरप पाटील, उषाताई विरक, वैशालीताई निकम, रुपालीताई शहाणे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर जे कोणी राहिले असतील त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. कारण ज्यांनी नावं लिहून दिली तेवढी मी वाचलेली आहे. आता काय राहिली तर ज्यांनी दिली त्याची चूक आहे. आणि खरं म्हणजे आज आपले बळीराम शिरस्कर यांची प्रचार सभा आहे आणि कधी काळी विदर्भाची महत्वाची बाजारपेठ समजाली, बाजारपेठ म्हणून ओळख या बाळापूरची होती. पण आज बाळापूरची ओळख काय आहे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे गेले 5 वर्ष आज किंवा यापूर्वी अरे बाबा थांबा ना बसा आणि म्हणून मी तुम्हाला जाताना भेटतो आणि म्हणून खरं म्हणजे चुकीचा माणूस निवडला की मग अशी परिस्थिती होते. पण आता तुम्ही चुकीची दुरुस्ती करणार ना. बळीराम भाऊला निवडून देणार ना. सर्वसामान्य कार्यकर्त्याला विजयी करणार ना. आपल्यातला एक सर्वसामान्य आमदार जेव्हा विधान भवनामध्ये जाईल तेव्हा फक्त आणि फक्त तुमचाच विचार करेल, तुमच्या योजनांचा विचार करेल, तुमच्या मतदारसंघाच्या विकासाचा विचार करेल. कारण शेवटी आज आपण पाहिलं की आज महाराष्ट्रामध्ये गेले 2 वर्ष आपण महायुती म्हणून काम करतोय आणि महायुती आज आपला अजेंडा काय? आपला विकासाचा अजेंडा आहे. आज आपण कल्याणकारी योजना राबवल्यात. आज खऱ्या अर्थाने बळीराम यांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभ्या, तसा एकनाथ शिंदे पण तुमच्या मागे आणि बळीरामच्या मागे खंबीरपणे उभा. तुम्हाला माहित आहे की एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की शब्द मागे घेत नाही. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद का भी नहीं सुनता. कारण बाळासाहेबांनी आम्हाला ते सांगितलंय, शब्द देताना एकदा नाही 10 वेळा विचार करा, पण शब्द दिल्यानंतर मागे फिरणे नाही. आणि म्हणून आम्ही 2 वर्षापूर्वी या राज्यामध्ये उठाव केला, या राज्यामध्ये एक संघर्ष झाला, या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार
तुमच्या या एकनाथ शिंदेने आणून दाखवलं. आणि म्हणून त्यावेळेस आपण पाहिलं की या राज्यामध्ये जनतेने शिवसेना भाजपा युतीला मॅन्डेट दिलं, निवडून दिलं. आज त्यावेळी बाळासाहेबांचा फोटो, प्रधानमंत्री मोदीजींचा फोटो लावून आपण मतं मागितली. परंतु दुर्दैवाने सरकार कुणाचं यायला पाहिजे होतं? शिवसेना भाजपाचं आलं का? मग कोणी विश्वासघात केला, कोणी बेईमानी केली. या मतदारांशी बेईमानी करण्याचं काम, विश्वासघात करण्याचं काम कुणी केलं? बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं काम कुणी केलं? तर म्हणून मग जी काय घुसमट होत होती, शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं. काही लोक म्हणतात शिवसेना लहान मुलांसारखं, शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरला. अरे लहान पोरासारखं काय रडताय? तुम्ही काय झोपले होते का? अरे याला धनुष्यबाण उचलायला मनगटामध्ये ताकद लागते, हिम्मत लागते सत्ता सोडायला. मी मंत्री होतो, आणखी 7-8 मंत्री होते माझ्या बरोबर, 40 + 10 50 आमदार होते. सरकार होतं, सरकारमध्ये आम्ही होतो. सत्ता सोडण्याची हिम्मत तुमच्या एकनाथ शिंदेने दाखवली. सत्ता सोडली, सत्तेवर पाय उतार आम्ही झालो. जिथं बाळासाहेबांचे विचार तोडले मोडले जात होते, जिथे शिवसैनिक जेलमध्ये जात होते, त्याचं खच्चीकरण होत होतं, मग मला सांगा, मी तिथंच असं बुक्क्याचं मार सहन करत बसून राहिलो असतो तर तुम्हाला बरं वाटलं असतं? शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेना आणि धनुष्यबाण हे बाळासाहेबांचंच आहे. आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांचा धनुष्यबाण ज्या उबाटाने काँग्रेसकडे घाण टाकला होता तो आम्ही सोडवला. आम्ही शिवसेना वाचवण्याचं काम केलं. आणि म्हणून 50 आमदार, 13 खासदार, इथं प्रतापराव जाधव बसले, प्रतापराव जाधव आणि 13 खासदार शिवसेनेमध्ये दाखल झाले. या एकनाथ शिंदे या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आणि काम सुरू झालं. आज खासदार प्रतापराव मंत्री आहे, आपली शिवसेना अशी आहे, जो काम करेगा वो आगे जाएगा. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो आगे बढ़ेगा. मी सांगतो, प्रताप जाधव इथं आहेत, साथीच्या साथी खासदारांनी सांगितलं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्री करा. पण श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आपल्यातला जो ज्येष्ठ खासदार आहे त्याला मंत्री करा आणि खासदार प्रतापराव जाधव यांना आपण मंत्री करा. या आपल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. हा पक्ष नेत्यांचा नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पक्षामध्ये काम करण्याची संधी आहे. आणि म्हणून काम करेगा वो आगे जाएगा. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की 2 वर्षात जे काम आम्ही केलं, आज त्याचा आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे. 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने केलेलं काम, महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प बघा, सगळ्या प्रकल्पामध्ये खोडा घातला. समृद्धी मार्ग, नागपूर मुंबई समृद्धी मार्ग बंद, अटल सेतू बंद, कोस्टल रोड बंद, मेट्रो बंद, कारशेड बंद, जलयुक्त शिवार बंद, मराठवाडा वॉटर ग्रिड बंद, विदर्भातल्या पाणी योजना बंद, सगळीकडे बंद बंद स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम केलं. पण जसं आपलं सरकार आलं, आपण सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, स्पीड ब्रेकर काढून टाकले आणि कामाला चालना दिली, विकास प्रकल्प पुढे नेले. मी आपल्याला फक्त एवढंच उदाहरण सांगतो. महायुतीच्या काळात सगळे काम सुरू झाली. या महायुतीच्या काळात सिंचन प्रकल्पांना 124 प्रकल्पांना मान्यता दिली.
लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. महाविकास आघाडी उभाटाच्या काळात फक्त 4 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली, फक्त 4, आणि 124 कुठे आणि 4 कुठे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या एकनाथ शिंदेने पूर्वीच्या सरकारमधल्या उभाटा मुख्यमंत्र्यांनी फक्त 3 कोटी दिले. एकनाथ शिंदेने 350 कोटी रुपये दिले. 1 लाख लोकांचा जीव वाचवला. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 लाख लोकांचा जीव वाचवणारा हा तुमचा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून अनेक प्रकल्प आपण सुरू केले. उद्योग पळवले म्हणता 5 लाख कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आपण आणले. आज आपलं राज्य पूर्ण देशाच्या परदेशी गुंतवणुकीच्या एकट्या महाराष्ट्रात 52% आज गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आहे. आज आपला महाराष्ट्र नंबर 1 आहे. महाविकास आघाडीमध्ये 3 नंबरला गेला होता, आज पहिल्या नंबरला आहे. आज मी या ठिकाणी सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. माझ्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लगेच कालवा झाला, पोटात दुखायला लागलं, उलट्या व्हायला लागल्या. काय करायचं लगेच त्याला विरोध केला. म्हणाले कोर्टात गेले ही योजना बंद पाडायला. मुंबई उच्च न्यायालयाने एक थोबाडीत दिली लावून त्यांना. बोले तुम्ही हे कोर्ट याच्यामध्ये काय हस्तक्षेप करणार नाही, कारण गरीब कल्याणासाठी योजना आहे. मग ते थांबले नाही, नागपूरला गेले. कोण नागपूरला? वडपल्ली का कोणतरी वार, वडपल्लीवार कोणाचा माणूस आहे? कोणाचा माणूस आहे? काँग्रेसचा माणूस, महाविकास आघाडीचा माणूस नागपूर कोर्टात जातो. अरे कुठं फेडणार हे पाप? का माझ्या या लाडक्या बहिणींच्या पोरांच्या तोंडचा घास हिरावताय? म्हणाले काय विकत घेताय का लाच देताय का? 1,500 रुपयात काय होतं? अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तुम्ही, पैशाच्या राशीत लोळणारे तुम्ही, याला काय कळणार या माझ्या लाडक्या बहिणींचं दुःख काय आहे ते? आणि म्हणून त्यांनी म्हणाले आमचं सरकार आलं, महाविकास आघाडी आली तर आम्ही या सर्व योजनांची चौकशी लावू. या योजनांमध्ये कोण दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. मला सांगा कोणाला धमकावत आहेत? या पोकळ धमक्यानं एकनाथ शिंदे घाबरत नाही, भीक नाही घालत. आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी जर जेलमध्ये जायची पाळी आली तर एकदा नाही, हा एकनाथ शिंदे 10 वेळा जायला तयार आहे. पण त्यांचं सरकार तुम्ही येऊच देणार नाही. त्यामुळे मुंगेरी लाल के हसीन सपने बघू द्या त्यांना. बरं म्हणाले पैसे नाहीत मग कुठून देणार? हे असंच चाललंय. म्हणाले येणार नाहीत खात्यात पैसे आल्यावर म्हणाले माझ्या बहिणींना म्हणाले लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे काय एका तोंडाने तर बोला, इकडून पण तिकडून पण. आणि म्हणाले खात्यात पैसे आले. आम्ही फक्त खात्यात पैसे नाही, आम्ही 1 हप्ता 2 हप्ते 3 हप्ते 4 हप्ते 5वा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकला. आम्हाला माहित होतं की आचारसंहिता लागली की हे मध्ये काळं मांजर आडवं घालणार, म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा हप्ता पण देऊन टाकला. हे सरकार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे. पूर्वीचं सरकार हप्ते घेणार होतं, हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार होतं. हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. मी तुम्हाला सांगतो, मी म्हणालो होतो की जशी तुम्हाला 1,500वर ठेवणार नाही, मी बोललो होतो, मी करून दाखवतोय. 1,500चे मी म्हणालो 2 होतील, 2.5 होतील, 3,000 होतील. कोल्हापूरच्या सभेत आम्ही 1,500चे 2,100 रुपये करून टाकले. आता जे विरोध करत होते ते आता कालच्या जाहीरनाम्यात म्हणाले
राहुल गांधी आले होते, म्हणाले आता आम्ही 3,000 देणार. अरे तुम्ही तर इकडे म्हणताय की पैसे नाहीत, पैसे कसे आणणार? म्हणजे तुम्ही खोटं फसवताय. कारण राजस्थानमध्ये तुम्ही फसवलं, हिमाचलमध्ये तुम्ही फसवलं, तुम्ही कर्नाटकमध्ये फसवलं. योजना केली, जाहीर केली आणि नंतर निवडून आले, म्हणाले पैसे नाहीत, केंद्राने आम्हाला पैसे दिले पाहिजे. यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. तुम्ही देणार, आम्ही तर देऊ लागलो. अरे 5 हप्ते गेले पण, आणि जशी निवडणूक झाली 20 तारखेला मतदान, लगेच तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण आम्ही टाकणार. येडे झालेत ते, बितरलेत. एवढ्या लाडक्या बहिणी सगळीकडे बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, तुम्हाला लाडक्या बहिणींना फक्त आम्ही या हजारांवर ठेवणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे. लखपती झालेलं हे आमचं स्वप्न आहे. कारण मोदीजींनी देखील लखपती दिदी केली, ड्रोन दिदी केली, जनधन योजना केली, उज्ज्वला योजना केली, स्वनिधी योजना केली. 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला. हे राज्य, हे देश आपला जगात महासत्तेकडे चाललाय. अरे त्यांची बदनामी तुम्ही जाऊन करता तिकडे विदेशामध्ये, मग देशद्रोही कोण, राष्ट्रद्रोही कोण आणि महाराष्ट्रद्रोही कोण? आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज ज्यांनी हनुमान चालीसा वाचला त्यांना जेलमध्ये टाकलं, तुमच्या पत्रकारांना पण जेलमध्ये टाकलं. लोकशाहीचा 4था स्तंभ आणि उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवणारे कोण? हे देखील तुमचे बगलवच्चे. म्हणजे महाराष्ट्रद्रोह, देशद्रोह करणारे लोक तुमच्या सोबत आहेत. परंतु आम्ही देशभक्त जनता आहे, ही राज्यावर प्रेम करणारी जनता आहे. आणि म्हणून राष्ट्राला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र पण पुढे आला पाहिजे, म्हणून आम्ही काम करतोय. डबल इंजिनचं सरकार पुढे काम करतात. आता माझे लाडके भाऊ इकडे बसले, 6,000, 8,000, 10,000 प्रशिक्षण भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे. आम्ही सुरू केलंय. आता म्हणतात आम्ही 4,000 रुपये देणार. अरे आम्ही ऑलरेडी द्यायचं काम निर्णय घेतला. 2 लाख लोकांची अपॉइंटमेंट झाली, 10 लाख लोकांना आम्ही टार्गेट ठेवलंय. आणि कालच्या वचननाम्यामध्ये आम्ही 10 कलमच केलेली आहे. या 10 कलमी मग कार्यक्रमात ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. लाडक्या बहिणींना 2100 रुपये, माझ्या बळीराजाला, शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि शेतकरी सन्मान योजना जी 12,000 होती ती आपण 15,000 करतोय. या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही, कोणी भुका राहणार नाही. म्हणून अन्न आणि निवारा देण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतलाय. हा देखील मोठा निर्णय आहे. त्याचबरोबर आपले ज्येष्ठ नागरिक वृद्ध पेन्शन योजना त्यांना 1,500 वरून 2,100 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर केले. आपण केल्यावर त्यांनी केले. आपण बहिणीच्या योजनेनंतर त्यांनी केले. युवकांच्या लाडक्या भावांची योजना त्यांनी केले. अरे तुमचे 2.5 वर्ष काय हात बांधले होते का? कोणी थांबवलं होतं तुम्हाला? आणि त्याचबरोबर 25 लाख रोजगार निर्मिती आपण करतोय. 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 स्टायफंड आपण देणार आहोत. त्याचबरोबर गाव शहराचा विकास होतो, गावाचाही झाला पाहिजे. 45,000 गावात पांदन रस्ते आपण करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी, या खेड्यातल्या लोकांसाठी पानंद रस्ते करतोय आपण.
अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये महिन्याला आपण देण्याचा निर्णय घेतलाय. सगळ्यात महत्वाचं जे शेतकऱ्यांना आपण बीज बिल पंपाने शेती करणाऱ्यांना माफ ऑलरेडी केलं, 0 बिल येऊ लागले. पण एवढ्यावर आपण थांबणार नाही. आता प्रत्येक नागरिकाला जेवढं बिल येतं त्याच्यामध्ये 30% कपात करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला. असे 10 कलमी कार्यक्रम सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात या महाविजन महाराष्ट्र हे देखील आपण जाहीर करणार आहोत. कारण आपलं काम जे आहे हे लोकांचा विकास, जनतेचा विकास, सर्वसामान्य माणसाला न्याय. आणि म्हणून आता त्यांना सुचलं, जे विरोध करत होते आता ते योजना देऊ लागले. म्हणजे आपली कॉपी केली ना त्यांनी. त्याचा पुढे परीक्षेत बसतो मुलगा हुशार, थोडा माग कमी हुशार असतो, तर पुढच्याची कॉपी माग करतो. आणि हे कॉपी करणारे लोक, हे फसवणारे लोक, यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार? यांना 20 तारखेला बरोबर जागा दाखवणार. यांची जागा कुठं आहे? घरात बसले होते, त्यांना कायमचं घरात बसवा. घरात बसून सरकार चालतं का? घरात बसून राज्य चालवता येतं? लोकांमध्ये जावं लागतं. हा एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातून मी आलोय. मी एक गरीब परिवारातून आलोय. माझ्या आईची पण काटकसर करताना तिच्या डोळ्यात तगमग मी बघितली आहे. आणि म्हणून जेव्हा मला अधिकार आला तेव्हा मी माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, या जनतेच्या हितासाठी आपण निर्णय घेऊया. आणि आपण अनेक निर्णय आपल्या लोकांसाठी घेतले, माझ्या माय भगिनींसाठी घेतले, माझ्या लाडक्या भावांसाठी, लाडक्या कामगारांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या ज्येष्ठांसाठी आपण घेतले. हे सरकार तुमचं आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आज लोक म्हणतात हे आपलं सरकार आहे, लाडकं सरकार आहे. जशी तुम्ही माझ्या परिवारातल्या आहात. आता माझी एक बहीण सख्खी आहे. आता मला 2.5 कोटी सख्ख्या बहिणी लाभल्या. हे माझं भाग्य आहे. हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या बहिणींनो फक्त एकच लक्षात ठेवा, ज्यांनी तुमच्या योजनेला विरोध केला त्या सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवून त्यांची जागा दाखवा. एवढी विनंती आपल्याला मी करायला आलेलो आहे. आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपले बळीराम शिरस्कर हे आपला साधा माणूस आहे आणि त्याला आपल्याला विजयी करायचं आहे. इथं गवाणकर पण आहेत, तेही इच्छुक होते. गवाणकर पण तुमच्यावर पण माझं लक्ष आहे, प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष आहे. जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून एक आमदार होतो, सरकार आपलं आणायचं आहे, महायुतीचं सरकार आणायचं आहे, विकासाचं राजकारण करायचं आहे. विकास आपला अजेंडा आहे. आता काही लोक खटाखट द्या म्हणून गेले राहुल गांधी, पण दिलं नाही. पण आपण पटापट माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकले. हे सरकार आहे. आपण बोलतो ते करून दाखवतो. हेच बाळासाहेब आनंद दिघे साहेबांनी शिकवलंय. आणि म्हणूनच कमी वेळात हा एकनाथ शिंदे तुमचा आपला मुख्यमंत्री झाला. हा एकनाथ शिंदे मी स्वतःला समजतो. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणतात, पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री, सर्वसामान्यांचं सरकार आज तुमच्यासाठी या ठिकाणी काम करतंय. आणि म्हणून आमचं एवढंच आहे, त्यांच्याकडे मुख्यमंत्री कोण करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीच्या गेल्या फिरतात. आमच्याकडे माझ्यापेक्षा मला जनतेला काय द्यायचं आहे, माझ्या राज्याला काय मिळालंय हे बघणारं आपलं सरकार आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितोय, आपणही सगळ्यांना सांगा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,
लाडका भाऊ योजना, शेतकरी योजना, बळीराजा योजना, कामगारांची योजना सर्व जातीपातींसाठी दिली आपण. इथं कुणालाही आपण वंचित ठेवलेलं नाही. सगळे योजनेचा लाभ घेतात. परंतु विरोधी पक्षवाले काही जाती धर्मामध्ये जो द्वेष पसरवतात त्यांना सांगा की योजनेमध्ये आम्ही दुजाभाव केला नाही, सगळ्यांना दिलाय. हिंदू आहे, मुसलमान आहे, शीख आहे, ईसाई सगळे कोणी याच्यात वंचित नाहीत. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की हे बाळापूर यामध्ये लिंबूचं हे आहे ना जगभरात आपलं, हा नगदी पीक काय तुमच्याकडे लिंबूचा इथे छोटा प्रकल्प पाहिजे ना. माझ्याकडे हे आलंय की लिंबू प्रक्रिया करणारं संशोधन केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. हजारो हेक्टरवर लिंबू होते. मग लिंबूचं तर लिंबू बरोबर फिरून टाका 20 तारखेला तुम्ही. तुम्हाला लिंबूचं प्रक्रिया केंद्र दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी देतो. छोटे मोठे उद्योग MIDC जी आहे इंडस्ट्री झोन नाहीये का तुम्हाला इथं? MIDC छोटे मोठे उद्योग करण्यासाठी देखील या ठिकाणी आपण मान्यता देऊ हा देखील शब्द या ठिकाणी देतो. औष्णिक वीज केंद्र आहे 500 मेगावॅटचा. दुसरा प्रकल्प सौर ऊर्जावरचा पाहिजे तो देखील आपण. तुम्ही प्रयत्न करा तर आमदार होणार तुम्ही. आणि सोयाबीन कच्चा माल विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी उद्योगाला तेलाची प्रक्रिया इम्पोर्ट तेल कमी होईल आणि आपल्याला फायदा होईल. आणि म्हणून या ठिकाणी जे जे काय बरेच तुम्ही दिलंय आता हे तुम्ही काम करायचं आहे. आणि हे सगळी जनता यांना आमदार बनवणार ना आपण. सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, गरीब कार्यकर्ता आहे आणि हे गरीबाचं सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मंत्री महोदय आपल्याला देखील माझी सूचना आहे की या ठिकाणी जे जे काही विषय आहेत आपणही आपल्या पद्धतीने केंद्र आणि राज्य या सगळ्यांच्या माध्यमातून या भागामध्ये विकास झाला पाहिजे. आज या ठिकाणी विकासाच्या नावावर काय बोंबाबोंबच आहे. आणि म्हणून मी ते काही इतिहासात जाऊ इच्छित नाही, कोणाचं नावही घेऊ इच्छित नाही. पण आपल्याला सगळं माहीत आहे. आणि म्हणून या मतदारसंघाचा विकास करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा परत एकदा मी शब्द देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. 20 तारखेला मात्र आपण आपली 10 मिनिटं खर्च करा आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा. आपले शिरस्कर जे आहेत हे शिरस्कर तुमच्यासाठी 5 वर्ष काम करतील हा शब्द तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर युवा सेनेचे नितीन मानकर, निखिल ठाकूर, चेतन कोरडे आणि अभिजित मुळे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांसाठी.